रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पोलादपूर प्रभातनगरात घरांमध्ये पाणी. महिनाभरापूर्वीच्या निवेदनाकडे दुर्लक्ष, अनधिकृत भरावावर कारवाईची नागरिकांची मागणी. पोलादपूर शहरातील प्रभातनगर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरून नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. विशेष म्हणजे या परिसरातील अनधिकृत भरावामुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा अडथळा जात असल्याचा धोका स्थानिक नागरिकांनी सुमारे महिनाभरापूर्वी लेखी निवेदन तहसीलदार व नगरपंचायत कार्यालयात दिले होते, असा दावा नागरिकांनी केला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार भरावामुळे पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक मार्ग बंद झाल्याने पाणी थेट घरामध्ये शिरले. वेळेत योग्य उपाययोजना करण्यात आली असती तर ही परिस्थिती टाळता आली असती, अशी भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली. घटनेची माहिती मिळताच पोलादपूर नगराध्यक्षा श्रीमती अस्मिता उमेश पवार व मुख्याधिकारी श्री विनय शिपाई, नायब तहसीलदार श्री सानप व इतर शासकीय कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने पाण्याचा निचरा होण्यासाठी तात्काळ मार्ग मोकळा करून देण्यात आला. त्यामुळे काही प्रमाणात पाणी ओसरून नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र नागरिकांनी या निमित्ताने गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. अनधिकृत भराव टाकून आम्हाला वारंवार नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या भरावासाठी जबाबदार असलेल्या दोषींवर कारवाई होणार का? आम्हाला या कायमस्वरूपी समस्येतून मुक्त करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान भरावाबाबत पूर्वी दिलेल्या निवेदनावर आवश्यक कारवाई का झाली नाही, याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्ती किंवा संबंधित यंत्रणांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसेच भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रभात नगरातील नागरिकांकडून होत आहे. रायगडचा बुलंद आवाज सह प्रतिनिधी सिद्धेश पवार, पोलादपूर.